मागील व्हिडिओमध्ये आपण थर्ड चॅप्टरला सुरुवात करून ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधील एक्सरसाइज 3.1 जी आहे ती संपवलेली होती। आता आपण पुढच्या टॉपिककडे वळणार आहोत। इथे खूप मोठ्या प्रमाणात थेरम आहेत, तर त्या थेरमकडे वळण्यापूर्वी एक छोटासा पॉइंट आहे, पोलर कोऑर्डिनेट्स आपल्याला पाहायचे आहे। यापूर्वी आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट हा प्रकार पाहिलेला आहे, ज्या ठिकाणी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस असणार आहे। तर अशा वेळेला ते ओरिजिन या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि मग एखादा पॉइंटची पोझिशन सांगण्यासाठी म्हणून आपण पी ऑफ एक्स वाय त्याला डिनोट करत होतो। तर अशा वेळेला तो पी ऑफ एक्स वाय म्हणजेच ओरिजिन पासून एक्स ऍक्सिसवरचं डिस्टन्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजेच ओरिजिन पासून वाय ऍक्सिसवरचं डिस्टन्स जे आहे ते त्या ठिकाणी पॉइंटची पोझिशन सांगत होतं। तसंच आपण पोलर कोऑर्डिनेट मध्ये पण पाहणार आहोत। इथे देखील आपल्याला त्या पॉइंटची पोझिशन समजणार आहे, पण वेगळ्या मेथडने किंवा वेगळे त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेट्स वापरणार आहोत किंवा वेगळे सिम्बॉल्स त्या ठिकाणी आपण यूज करणार आहोत। ते कसे बघा, समजा ओ विथ अ फिक्स पॉइंट, एक ओ फिक्स पॉइंट घेतला एका प्लेन मध्ये, ओ एक्स विथ अ फिक्स रे, एक रे काढला तिथून आणि याच रेला असा रोटेट केला क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन। तर अशा वेळेला काय होणार, इथून तो पॉझिटिव्ह डायरेक्शनने काहीतरी अँगल तयार होईल। तो अँगल समजा आपण या ठिकाणी थीटा मानूया आणि या ठिकाणी हे डिस्टन्स जे आहे ओ पासूनचं पी पर्यंतचं हे डिस्टन्स समजा आपण आर मानलं, तर या ठिकाणी जो पॉइंट आहे त्याची पोझिशन आपल्याला आर थीटा अशी मिळणार आहे। म्हणजेच आर थीटाचा मिनिंग असणार आहे की या पोल पासून, आपण त्याला पोल म्हणणार आहोत, ओ पोल आहे, ओ एक्स जो आपण काढलेला आहे रे त्याला आपण पोलर ऍक्सिस म्हणणार आहोत। तर हा फिक्स रे आहे, हा फिक्स पॉइंट आहे, रोटेट होतोय। आपण इथून केल्यानंतर हा जो पी पॉइंट आहे याची आपल्याला पोझिशन पाहायची असेल तर आपण इथून अँगल मोजणार आणि ओ पासून ते डिस्टन्स मोजणार। ते डिस्टन्स जेवढं आर युनिट आहे तिथपर्यंत जो पॉइंट असणार त्या ठिकाणचा जो पॉइंट दिसतो आहे तो म्हणजे आपला पोलर पॉइंट असणार आहे, ज्याला आपण लेंथ ओपी आर म्हटली आणि एक्स ओपी हा थिटा घेतला। तर त्या जी ऑर्डर पेअर तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पोलर कोऑर्डिनेट्स। या थिटा जो आहे तो स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल आहे ओपी ने तयार केलेला विथ द ऍक्सिस ओ एक्स, याच्यासोबत तो तयार झालेला अँगल असणार आहे। एक छोटासा रिमार्क आहे, पोल हॅज नो पोलर कोऑर्डिनेट्स। आता साहजिकच आहे, पोल या ठिकाणी 0 0 दिसतंय, त्याला कोऑर्डिनेट असणार नाही, आपण लेंथ 0 कन्सिडर करणार नाही आहोत, त्याला त्या ठिकाणी कोऑर्डिनेट असणारच नाहीयेत पोलर कोऑर्डिनेट्स। आणि जो थिटा दिसतोय, कारण हा रोटेट झाल्यानंतर पुन्हा इकडे रोटेट होईल, इकडे ऑपोजिट रे मध्ये आल्यानंतर परत 180चा अँगल तयार होईल आणि परत इकडनं आज रोटेट झाल्यानंतर हा 360 पर्यंत येईल आणि परत आपण 0 ने सुरुवात करणार। म्हणजे यानुसार ओ 0 आणि 2 पाय ही एकच ऍक्सिस वरती तयार होणारे असल्या कारणाने त्याच्यापैकी एकच आपण कन्सिडर करतो आणि थिटा जो आहे तो 0 आणि 2 पायच्या दरम्यान असणार आहे। याला म्हणणार आहोत आपण पोलर कोऑर्डिनेट्स। अगदी इझी प्रकार आहे। तर मग यांच्यातलं काय रिलेशन आहे जे आपण कार्टेशियन यापूर्वी शिकलेलो आहोत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहे आणि पोलर यांच्यामधलं काय रिलेशन आहे तर बघूया। तर ह्याच फिगरचा यूज आपण फक्त त्या एकमेकांमध्ये कोलॅप्स करणार आहोत। तर इथे समजा आपला हा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम जी आहे त्यानुसार एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असणार आहे, ते एकमेकांना ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो। मी ओरिजिनलाच पोल कन्सिडर करतो आणि इथून हे डिस्टन्स समजा मी आर घेतलं। आता इथे हा पॉइंट आपला एक्स वाय आहे, आपण एक एक्स वाय घेतला, या ठिकाणी परपेंडिक्युलर टाकला, त्यानंतर हा अँगल आपण थिटा मानला आणि हे डिस्टन्स जे आहे इथपासून इथपर्यंतचं ते समजा आपण आर घेतलं। तर यानुसार आपली जी बेसिक डेफिनेशन आहे कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमची, त्या बेसिक डेफिनेशन नुसार हे डिस्टन्स जे आहे ते एक्स असणार आहे आणि हे डिस्टन्स जे आहे ते वाय असणार आहे। म्हणजे मी या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, कन्सिडर पी ऑफ एक्स वाय बी एनी पॉइंट इन अ प्लेन। कोणताही एक पॉइंट मी कन्सिडर केला प्लेन मधला, तर मला इथे एक ड्रॉ करायचा आहे, ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस। जर मी एक्स ऍक्सिस त्याला परपेंडिक्युलर टाकला पीएम तर या ठिकाणी मला राईट अँगल ट्रायंगल तयार होताना दिसतोय। देअरफॉर इन ट्रायंगल ओ पी ओ एम पी यात आपला लेंथ मिळतात, लेंथ ऑफ ओ एम इज इक्वल टू एक्स मिळणार आहे, लेंथ ऑफ पीएम इज इक्वल टू आपल्याला वाय मिळणार आहे। आणि ह्याच्या लेंथ्स मिळाल्या याच्या सहाय्याने आपण डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यूज करू आपल्याला त्याची जी हे आहे डेफिनेशन नुसार आपल्याला हे डिस्टन्स जे आहे ते आपण त्याच्यात एक्सप्लेन करू शकतो आहोत। ते कसं बघा, तर आपल्याकडे साइन थिटाची डेफिनेशन आहे। बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स साइन थिटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे
अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड थिटाची जी अपोजिट साइड आहे ती आहे y आणि हायपोटेनियस आहे r. तसंच कॉस थिटाची पण डेफिनेशन आहे. ऍडजसंट साइड ही त्याची ओएम ऍडजसंट साइड असेल. हे अगदी बेसिक आहे 9th स्टँडर्डचं, त्यामुळे थोडं फास्ट आणि सोप्या पद्धतीने लिहून देतो आहे डायरेक्ट स्टेप काढून. तर इथे आपल्याला इथे सुद्धा r येणार आहे. म्हणजे बाय डेफिनेशन साइन थिटा इज इक्वल टू y अपॉन r आणि कॉस इक्वल टू x अपॉन r येणार आहे. तर इथे आपण जर r या बाजूला पाठवला तर इथे आपल्याला मिळणार आहे y इज इक्वल टू r साइन थिटा आणि x इक्वल टू मिळणार आहे x इज इक्वल टू r कॉस थिटा. याप्रमाणे आपला जो पोलर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स होता याला आपण एक्सप्रेस करू शकतो. x आधी लिहिला तर r कॉस थिटा आणि हा r साइन थिटा, म्हणजे हे त्यांच्यातलं रिलेशन झालं. जर मला x काढायचा असेल तर r कॉस थिटा मी घेणार आहे, y काढायचं तर r साइन थिटा मला घ्यायला लागणार आहे. म्हणजे मी कार्टेशियन मधून पोलर कोऑर्डिनेट मध्ये जाऊ शकणार आहे याच्यावरून. तसंच आपण कार्टेशियन मधून पोलर मधून सुद्धा कार्टेशियन मध्ये जाऊ शकतो. ते पण आपल्याला बघायचं आहे. तर ते कसं बघा. आता इथे आपण जे दिसतंय आपल्याकडे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स जर काढायचे असतील तर आपण आपल्याकडे दिलेले पोलर कोऑर्डिनेट दिले असेल, म्हणजे r आणि थिटा दिलेला असेल तर त्याच्यावरून आपण x आणि y काढू शकणार आहोत. आता आपल्याला दिलेल्या कार्टेशियन वरून पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे आहे, तर ते कसे बघा. तर इथे ऑफकोर्स आता आपल्याला r आणि थिटा काढायचा. तिथे काही बाय पायथागोरस थेरम जर आपण पायथागोरस थेरम इथे अप्लाय केला तर पायथागोरस थेरम अप्लाय केल्यानंतर कोणत्या ट्रायंगल मध्ये येईल? ट्रायंगल OMP मध्ये. तर बाय पायथागोरस थेरम इथे काय येणार बघा, हायपोटेनियसचा स्क्वेअर जो आहे तिथं दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असतो. यानुसार इथे येणार r स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हे एक रिलेशन मिळालं. r चं कन्व्हर्शन x आणि y मध्ये करता येणार आहे. म्हणजे आपल्याला x आणि y दिलेला असेल तर आपण r काढू शकणार आहोत. ऑल्सो टॅन थिटाची डेफिनेशन आहे टॅन थिटा इज इक्वल टू y अपॉन x, कारण ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ही डेफिनेशन आहे आणि बेसिक आहे 9th स्टँडर्डचं. 9th 10th आणि 11th ला पण आपण पाहिलेलं आहे. तर यानुसार मला थिटा काढायला देईल टॅन इनव्हर्स ऑफ y अपॉन x. म्हणजे थिटा आपल्याला जर y आणि x दिलेला असेल तर आपण थिटा डायरेक्टली काढू शकणार आहोत. आणि हे झालं एखाद्या पॉइंटचे. जर समजा कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले असतील तर आपण पोलर कोऑर्डिनेट्स काढू शकतो. इथे एखाद्या पॉइंटचे जर समजा पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले असतील r थिटा तर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढू शकतो. हे त्यांच्यामधलं रिलेशन आहे. पुढे आपण थेरम बघणार आहोत. आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल. तर आपल्या सगळ्यांना ट्रायंगल या वर्डशी परिचित आहोत आणि ट्रायंगल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ट्रायंगलचे इलेमेंट्स जे आहेत, ट्रायंगलला टोटल 6 इलेमेंट्स असतात. 3 अँगल आणि 3 साइड्स. या प्रकारे त्याला 6 एलिमेंट्स जे आहेत आपण जे कन्सिडर करतो. ABC समजा आपण कॅपिटल ABC यांचे व्हर्टायसेस दाखवल्यानंतर या ठिकाणी याच्या समोरची साइड जी आहे ती जनरल जो युज्युअल आपण ट्रायंगल वापरतो त्याच्यामध्ये ती C घेतली जाते. B समोरची साइड जी आहे ती B स्मॉल b आणि ही स्मॉल a. हा आपला स्टँडर्ड ट्रायंगल म्हटला जातो. तर या ट्रायंगल मध्ये टोटल 6 एलिमेंट्स आहेत. एक ABC हे 3 अँगल्स आणि 3 साइड्स आहेत ज्या त्याच्या अपोजिट आपण स्मॉल लेटर मध्ये दाखवलेल्या आहेत. याला आपण जनरल ट्रायंगल असं म्हणणार आहोत किंवा स्टँडर्ड ट्रायंगल आपण याला म्हणणार आहोत. त्याला युज्युअल नोटेशन हे वापरलं जातं. तर याचे आपल्याला सोल्युशन काढायचे आहे. आता यापूर्वी आपण पायथागोरस थेरम पाहिलेला आहे सोल्युशन काढण्यासाठीचा. त्यानंतर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम पाहिलेला आहे. नंतर 45 90 डिग्री थेरम पाहिला आहे. अपोलोनियसचा थेरम पाहिला. असे बरेचसे थेरम आपण 10th स्टँडर्डला 9th स्टँडर्डला पाहिलेले आहेत. तर ते सुद्धा ट्रायंगलचं सोल्युशन करण्याचंच काम करत होते. कुठल्याही 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या असतील तर आपण अशा वेळेला त्या 3 उरलेले जे असतात एलिमेंट्स किंवा आपण त्यांना 3 पार्ट्स म्हणू शकतो ट्रायंगलचे, ते काढू शकतो. तर अशा प्रकारचे आपण त्यात थेरम सुद्धा शिकलेलो आहोत. परंतु असे काही ट्रायंगल्स जे अदर दॅन राईट अँगल ट्रायंगल्स म्हटले जातील. आपण जे पण आतापर्यंत शिकलो त्यात सगळे ट्रायंगल जे आहेत ते राईट अँगल ट्रायंगल होते. त्यांपर्यंत आपण जे थेरम पाहिले होते. तर आपल्याला असा ट्रायंगल पाहायचा आहे त्याला आपण ऑब्लिक ट्रायंगल असं म्हणतो. अदर दॅन राईट अँगल ट्रायंगल्स ज्यांना आपण ऑब्लिक ट्रायंगल म्हणतो, जनरल ट्रायंगल तो आहे. तर याच्या संदर्भात आपल्याला थेरम पाहायचे आहे. मग आपण आपल्याकडे काही गोष्टी दिलेल्या असतील आणि त्याच्यात काही पार्ट्स जे आहेत ते अननोन असतील तर ते काढायचे असतील त्यालाच आपण सोल्युशन ऑफ ट्रायंगल असं म्हणणार आहोत. म्हणजे या ट्रायंगलचे टोटल 6 पार्ट्स दिलेले नसतील, त्याच्यापैकी 1-2 पार्ट्स नसेल किंवा 3 पार्ट्स नसतील तर अशा वेळेला आपण ते पार्ट्स काढतो तेव्हाच आपण त्याला सॉल्व्हिंग ऑफ ट्रायंगल असं म्हणणार आहोत. तर मग यासाठी काही थेरम्स आहेत. त्यात मग साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे
त्यानंतर हाफ अँगल फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युला, त्यानंतर त्यात आपण हिरोज फॉर्म्युला देखील पाहणार आहोत. तर असे जे थेरम्स आहेत, जे संपूर्ण थेरम आपल्या बुक्समध्ये प्रूफसह दिलेले आहेत, तर हे थेरम्स आपण पीडीएफच्या फॉर्ममध्ये पाहणार आहोत. तर त्या स्वरूपात ते आपला वेळ आणि यात जी लेंथ आहे व्हिडिओची ती सुद्धा वाचणार आहे. म्हणून आपण आपल्या बुक्समध्ये त्यांचे प्रूफ असल्याने पीडीएफच्या स्वरूपात आपण त्या सगळ्या ज्या थेरम्स आहेत ते सगळे समजून घेणार आहोत. त्यामुळे आपण पुढे बघूया पीडीएफ. पहिलाच थेरम आहे द साइन रूल. त्यात काय म्हटलंय पहा, इन ट्रायंगल ABC A upon sin A is equal to B upon sin B is equal to C upon sin C is equal to 2R, where R is the circumradius of triangle ABC. सर्कमरेडियसचा मिनिंग आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवा की ज्या एखाद्या ट्रायंगलपासून आपण सर्कल ज्या वेळेला काढतो त्याची जी रेडियस असते त्या रेडियसला आपण सर्कम रेडियस असं म्हणणार आहोत. याचं प्रूफ बघूयात थोडक्यात. बघा, त्याची फिगर जी आपण काढली आहे जनरल फिगर आहे, ज्यात ट्रायंगल ABC दिसतो आहे, ज्यात ABC याच्या समोरच्या ज्या साईड्स आहेत, स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c मानले आहे. आणि ज्या ठिकाणी हे दिसतं आहे AD हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे साईड BC वरती, ज्या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला दिसतो आहे. तर या फिगरनुसार आपल्याला त्याचं प्रूफ जे आहे ते पाहायचं आहे. तर इथे लेट AD बी परपेंडिक्युलर टू द BC, हे जे मी म्हटल्याप्रमाणे AD हा परपेंडिक्युलर टाकला आहे BC वरती, आणि AD इक्वल टू B साइन C ते डायरेक्ट दिलेलं आहे. परंतु आपल्या सगळ्यांना डेफिनेशन माहिती असायला हवी. या ठिकाणी जे ADC जो ट्रायंगल दिसतो आहे, हा ट्रायंगल ADC या संपूर्ण ट्रायंगलमध्ये आपण जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन अप्लाय केली तर साइन C इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, ही आपली डेफिनेशन आहे. त्यानुसार इथे AD इज इक्वल टू आपल्याला B साइन C लिहिता येणार आहे. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट. त्यानुसार इथे बेस BC आहे आणि हाईट जी आहे ती AD आहे. तर यानुसार इथे आपल्याला लिहिता येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AD. आणि इथे आपण AD वरती काढलेला होता, हा AD जो आहे आपण वरती काढलेला, तर हा AD इथे ADची व्हॅल्यू जी आहे ती पुट केली तर तुम्हाला रिलेशन मिळतं आहे 1/2 इंटू A इंटू B साइन C. म्हणजे यानुसार इथे आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC लिहू शकलो आहोत. तसंच आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC जो आहे तो हा 2 जो दिसतो आहे अपॉनचा, तो जर आपण लेफ्ट हँड साईडला पाठवला तर त्याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे ट्वाईस एरिया ऑफ ट्रायंगल ABC तो होऊन जाईल. आणि ट्वाईस एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB इंटू साइन C आपल्याला असं रिलेशन मिळणार आहे. हेच रिलेशन आपण सिमिलरली प्रत्येक याच्या अँगल वापरून करू शकतो आहोत. तर इथे ट्वाईस एरिया ऑफ ट्रायंगल ट्वाईस एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू AC साइन B अँड 2 एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू BC साइन A. अशा प्रकारे आपल्याला दोन्हीही ट्रायंगल संदर्भातले जे रिमेनिंग आहेत ते रिलेशन्स आपल्याला मिळणार आहेत. तर त्यानुसार इथे आपण जर सगळ्या व्हॅल्यूज ह्या 2 एरिया ऑफ ट्रायंगल ABCच्या असल्या कारणाने आपण डायरेक्टली इक्वल टू लिहू शकतो. तिघी जे राईट हँड साईड आहेत, BC साइन A इज इक्वल टू AC साइन B इज इक्वल टू AB साइन C डिवाइड बाय ABC. दोघे साईडला आपण ABCने जर डिवाइड केलं तर इथे BC साइन A अपॉन ABC इज इक्वल टू AC साइन B अपॉन ABC इज इक्वल टू AB साइन C अपॉन ABC असं मिळणार आहे. आणि यातला BC कॅन्सल होऊन सेकंडमध्ये AC कॅन्सल होऊन AB कॅन्सल केल्यावर तुम्हाला जे रिलेशन मिळतं आहे ते आहे साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C. त्याच रिलेशनला आपण त्याचे रेसिप्रोकल घेऊन सुद्धा लिहू शकतो. आपण हे रेशो अँड प्रोपोर्शनल जे चॅप्टर आपलं 9th स्टँडर्डला होतं त्यात आपण याचे बेसिक कन्सेप्ट पाहिलेले आहेत. A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. आपण रेशो त्यांचे ऑपोजिट करू शकतो किंवा रेसिप्रोकल करू शकतो, याला आपण फर्स्ट म्हटलेलं आहे. तसेच इथे आपल्याला अजून एक गोष्ट प्रूव्ह करायची आहे. इक्वल टू हे जे आपण रेशो काढलेले आहेत A अपॉन साइन A B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C आपल्याला इक्वल टू 2R देखील दाखवायचा आहे. आणि R त्या ठिकाणी सर्कम रेडियस आहे. तर सर्कम रेडियसचा मिनिंग आपण जो आहे तो या फिगर थ्रू आपल्याला समजणार आहे. या ठिकाणी दिसतं की आपण एका ट्रायंगल जे आहे त्याच्या व्हर्टेक्सपासून एक सर्कल तयार केलेला आहे. तर त्या ठिकाणी जे 2R दिसतं आहे ही रेडियस जी आहे ती 2R आपल्याला दाखवायची आहे. R त्या ठिकाणी सर्कम रेडियस आहे आणि संपूर्ण डायमीटर त्याचा 2R आपल्याला दाखवायचा आहे. तर इथे हा O त्याचा सेंटर जर आपण कन्सिडर केला आणि हा आपला जनरल ट्रायंगल आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला जे दाखवायचं आहे ते आपण पुढच्या पेजवर पाहणार आहोत. टू प्रूव्ह दॅट ईच रेशो इज इक्वल टू 2R आपल्याला प्रत्येक रेशो बरोबर 2R दाखवायचा आहे. ॲज द सम ऑफ 3 अँगल्स
इज 180 डिग्री. आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ॲट लिस्ट वन ऑफ द अँगल ऑफ ट्रायंगल इज नॉट राईट अँगल. कमीत कमी एक अँगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल नाही असं आपण मानल्यानंतर सपोज ए इज नॉट राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे त्या ठिकाणी ए हा राईट अँगल नाही असं आपण कन्सिडर करूयात. त्या ठिकाणी आपण एक डायमीटर ड्रॉ केला जो आपल्याला फिगरमध्ये पाहिलेला आहे. जस्ट आपण जी फिगरमध्ये पाहिला आहे की इथे आपण एक डायमीटर जो आहे तो काढला आहे. तो ए पासून पी पर्यंतचा डायमीटर आहे, ज्याला आपण 2R म्हटलेला आहे. तो काढल्यानंतर इथे म्हटलं आहे बघा, थ्रू ए लेट इट मीट सर्कल इन पी. तो सर्कल पीमध्ये पण भेटतो आहे आपल्याला, तेही दिसतं आहे. ते पीला तो मिळतो आहे तेही दिसतं आहे. त्यानंतर ए पी इक्वल टू 2R येणार आहे, कारण आपण रेडियस जर R मानली आहे तर त्याची डायमीटर जो आहे तो त्याचा दुप्पट होईल. म्हणजेच ए पी इक्वल टू 2R असणार आहे. आणि ट्रायंगल ए सी पी इज राईट अँगल ट्रायंगल. आणि ट्रायंगल ए सी पी जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. जो ए सी पी दिसतो आहे, ए सी पी हा जो ट्रायंगल दिसतो आहे फिगरमध्ये व्यवस्थित पाहिल्यावर तुम्हाला कळणार आहे ए सी पी हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण तो सेमी सर्कलमध्ये तयार झालेला ट्रायंगल आहे आणि म्हणून तो राईट अँगल आहे. आणि अँगल ए बी सी आणि अँगल ए पी सी आर इन्स्क्राईब इन द सेम आर्क. आणि हे दोघे अँगल जे दिसत आहेत ए पी सी आणि ए बी सी हे दोघे अँगल्स ज्यांना राऊंड ब्रॅकेट केलेला दिसतो आहे, अँगलचे एक सिम्बॉल दाखवलेला दिसतो आहे, ते एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले आहेत. म्हणून त्यांची जी मेजरमेंट आहे ते एक्झॅक्टली सेम असणार आहे. आपण हे सुद्धा 10th स्टँडर्डला पाहिलेल्या थेरममध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एकाच आर्कमध्ये तयार झालेले दोन अँगल जे असतात इन्स्क्राईब झालेले अँगल हे नेहमी इक्वल असतं, त्यांचं मेजरमेंट इक्वल असतं. म्हणून मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू मेजर ऑफ अँगल ए पी सी हे दोघे अँगल जे आहेत ते इक्वल होणार आहेत. आणि म्हणूनच साईन बी इक्वल टू साईन पी पण असणार आहे, कारण त्यांचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते देखील इक्वल असतील, अँगल इक्वल आहेत म्हणून. आणि बाय डेफिनेशन साईनची जी डेफिनेशन आहे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, यानुसार या ठिकाणी आपण बी अपॉन ए पी लिहू शकणार आहोत. आणि बी अपॉन बी ही अपोजिट साईड आहे आणि ए पी जी आहे ती हायपोटेनियस आहे, जी आपण फिगरमध्ये पाहू शकतो. बी ही त्याची अपोजिट साईड आहे, पी अँगल समोरची साईड, आणि बीमध्ये पण ती अपोजिट दिसते आहे. तर त्याच्यात बी आणि हा हायपोटेनियस जो आहे तो संपूर्ण ए पी म्हणजेच ट्वाईस आर असणार आहे. जो डॉट डॉटने दाखवलेली जी लेंथ दिसते आहे ती संपूर्ण ए पी जी आहे त्याची डायमीटर म्हणजेच त्याची हायपोटेनियस असणार आहे. त्यामुळे आपण साईन बी इक्वल टू बी अपॉन 2R लिहू शकतो. आणि त्यानुसार इथे बी जो आहे तो इकडेच ठेवला आणि साईन बी जर इकडे पाठवला तर तुम्हाला बी अपॉन साईन बी इक्वल टू 2R दिसतो आहे, ज्याला आपण सेकंड इक्वेशन नाव दिलेलं आहे. म्हणजे हे रिलेशन जे मिळालं बी अपॉन साईन बी इक्वल टू 2R, तर हेच रिलेशन आपण प्रत्येकासाठी दाखवू शकतो. म्हणजे 1 आणि 2 वरून जर एकच रिलेशन आपण बी अपॉन साईन बी हा जरी 2R आला तरी आपलं जे फर्स्ट आपण ज्याला मानलेलं आहे त्यामध्ये एकच रेशो हा 2R येतो आहे आणि ते एकच रेशो आहे इतर दोनच्या पण इक्वल आहे. म्हणून संपूर्ण तिघी रेशो जे आहेत त्यांच्या इक्वल टू आपल्याला 2R सुद्धा लिहिता येणार आहे. अशा प्रकारे आपण हा थेरम जो आहे तो प्रूव्ह करू शकतो. तर इथे पुढे डिफरन्स फॉर्म्स ऑफ साईन रूल असं म्हटलेलं आहे बघा. डिफरंट फॉर्म्स दिलेले आहेत इथे. फॉलोइंग आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ द साईन रूल इन ट्रायंगल ए बी सी. आता आपण जस्ट पाहिला तो फॉर्म ए अपॉन साईन ए. फर्स्ट पाहतो आहेत आपण ए अपॉन साईन ए इक्वल टू बी अपॉन साईन बी इक्वल टू सी अपॉन साईन सी इज इक्वल टू 2R. सेकंड ए इक्वल टू 2R साईन ए, कारण आपण त्यांना इकडे तिकडे ने आण केल्यानंतर जर आपण इक्वल रेशो मानला तर या ठिकाणी ए इक्वल टू 2R साईन ए, बी इक्वल टू 2R साईन बी आणि सी इक्वल टू 2R साईन सी असं घेऊ शकतो. थर्ड जे आहे ते साईन ए अपॉन ए इज इक्वल टू साईन बी अपॉन बी इक्वल टू साईन सी अपॉन सी इक्वल टू के लिहिता येणार आहे. के म्हणजेच आपण त्यांचा प्रत्येकाचा रेशो कॉन्स्टंट मानलेला आहे. फोर्थ जे आहे बी साईन ए इक्वल टू ए साईन बी. जसे आपण 2-2 रेशो इक्वल केल्यानंतर 2-2चे जे आपण पेयर्स केले पहिल्या जे दिलेली पहिली नोट्स आहे त्याच्यानुसार, तर आपल्याला हे रिलेशन मिळणार आहे बी साईन ए इक्वल टू ए साईन बी, सी साईन बी इक्वल टू बी साईन सी आणि सी साईन सी ए इज इक्वल टू ए साईन सी. फिफ्थमध्ये पण तोच रेशो जो वरचा वापरला आपण त्याला जिकडे तिकडे ने आण फक्त करायची आहे. त्यानुसार ए अपॉन बी इज इक्वल टू साईन ए अपॉन बी आणि बी अपॉन सी इक्वल टू साईन बी अपॉन साईन सी असे आपल्याला रिलेशन्स मिळणार आहे. नेक्स्ट थेरम पाहूयात द कोसाईन रूल. यात देखील ट्रायंगल ए बी सी संदर्भातलाच हा कन्सेप्ट आहे. तर यात इन ट्रायंगल ए बी सी फर्स्ट आहे ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाईस बी सी कॉस ए. सेकंड आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाईस सी ए कॉस बी. आणि थर्ड आहे सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी कॉस सी.
तर या तिघीही जर आपण कम्पॅरेटिव्हली पाहिलं तर एक लक्षात येईल की A² ची व्हॅल्यू आहे, नंतर B² ची, नंतर C² ची आहे. आणि इकडे A² घेतल्यावरती जे रिमेनिंग 2 साईड्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम पहिल्यामध्ये दिसते. सेकंडमध्ये पण तसंच दिसतंय बघा. B सोडल्यानंतर उरलेले C आणि A यांचा स्क्वेअरची सम आहे. तर असं कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवलं तर हे लक्षात ठेवणं सोपं जाईल. तर आपण इथे पहिल्याच याचा आपल्याला प्रूफ बघायचं असल्याकारणाने आपण या ठिकाणी पहिल्याच्या प्रूफमधल्या साठी आपण A जो आहे या फिगरमध्ये A या ठिकाणी ओरिजिन कन्सिडर करणार आहोत. म्हणजे ओरिजिनच्या ठिकाणी आपण A कन्सिडर करणार आहोत थोडक्यात. तर तो ट्रायंगल आपण ABC काढला आहे आणि यात जो आपला जनरल ट्रायंगल आहे, युज्युअल आपण नोटेशन वापरतो त्यानुसार अँगल A समोरची साईड जी आहे ती स्मॉल a, B समोरची साईड स्मॉल b आणि C समोरची साईड जी आहे ती स्मॉल c मांडणार आहोत. यात Bचे कॉर्डिनेट जे आहेत ते C0 असतील ऑफकोर्स, कारण तो x वरचा पॉईंट आहे ज्याचा y कॉर्डिनेट जो आहे तो नेहमी 0 असतो. त्यानुसार इथे आपण जो वरती C दिसतोय लिहिलेला B cos A B sin A हा आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे जे आपले डेफिनेशन्स आहेत ते अप्लाय केलेले आहेत. ते अप्लाय करताना C पासून आपण AX वरती एक परपेंडिक्युलर टाकतो. तो परपेंडिक्युलर टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल मिळतो. त्या ट्रायंगलनुसार आपण ती साईड जी आहे जी परपेंडिक्युलर, जिला आपण अल्टिट्यूड म्हणू शकतो, तर ती त्या ट्रायंगलची हाईट पण असणार आहे. तिच्या साह्याने आपण दोघी वेळेला जर ती काढली साईनच्या डेफिनेशन वापरून, कॉसची डेफिनेशन वापरून, तर अशा वेळेला आपल्याला एक्स कॉर्डिनेट वाय कॉर्डिनेट मिळतो. तो आहे Cचे कॉर्डिनेट्स आहेत B cos A B sin. या इमेजच्या साह्याने आपण Cचे कॉर्डिनेट कसे मिळवले ते समजून घेऊयात. यात Cबद्दल समजा XY हे कॉर्डिनेट्स मानले तर त्या ठिकाणी एक ड्रॉ केला CM परपेंडिक्युलर AB वरती. तर या ठिकाणी ट्रायंगल AMC जो तयार झाला आहे किंवा CMA त्याला आपण म्हणू शकतो, त्यात अँगल M जो आहे तो 90 डिग्री आहे. म्हणून त्यात आपण डेफिनेशन जर अप्लाय केली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची तर sin A ची डेफिनेशन आहे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस आणि cos A ची डेफिनेशन येईल ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. तर त्या डेफिनेशननुसार आपण CM अपॉन B आणि AM अपॉन B घेतला तर त्यात CM मिळतोय B sin A आणि AM मिळतोय B cos A. म्हणजेच X आणि Y चे कॉर्डिनेट्स मिळालेले आहेत B cos A B sin A कॉर्डिनेट्स मिळाले. कारण येतं आपण ओरिजिनलाच कन्सिडर केला असल्या कारणाने त्याचे 0 0 हे कॉर्डिनेट्स असणार आहेत. Bचे कॉर्डिनेट C0 आहेत, Cचे कॉर्डिनेट B cos A B sin A आहे. एवढं लक्षात आल्यानंतर अगदी सोपं त्याचं इझी प्रूफ आहे खूपच. तर ते कसं बघा, तर आपण कन्सिडर केल्यानुसार सगळ्यांचे कॉर्डिनेट्सही मिळाले. तर आपल्याला जे प्रूफ करायचं आहे त्याची आपण लेफ्ट हँड साईड घेऊयात, ती आहे A². म्हणजेच इथे तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल ती लेंथ आहे BC. ट्रायंगलमध्ये BC जी लेंथ आहे ती असणार आहे A, म्हणजे त्याचा स्क्वेअर तो जो आहे BCचा स्क्वेअर. आणि आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण जो वापरतो x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि त्याचा संपूर्ण स्क्वेअर रूटच्या आत तो असतो. पण ते ऑलरेडी स्क्वेअर असल्या कारणाने आपण ते स्क्वेअर रूट आधीच कट करून टाकलेलं आहे. म्हणून इथे फक्त असं येणार x1 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. यानुसार इथे C जो आहे तो आपला x1 असणार आहे. आपल्याकडे जे कॉर्डिनेट्स आहेत दोघींचे जर तुम्ही ऑब्झर्व केले असतील C आणि Bचे कॉर्डिनेट्स, त्यानुसार Bचा एक्स कॉर्डिनेट C² C - B cos A ब्रॅकेट स्क्वेअर आणि 0 - B sin A ब्रॅकेट स्क्वेअर असं होईल. त्यानुसार इथे आपण लिहिलं आहे बघा. त्यानुसार ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आणि मग मायनस करून ट्वाईस फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म हा तो फॉर्म्युला वापरला. A² - B² फॉर्म्युला आहे. A² - ट्वाईस AB प्लस B² तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला आहे. आणि नेक्स्ट स्टेपला फक्त डायरेक्ट B² sin² हेच लिहिलं आहे, कारण इथे 0 मायनस असल्यामुळे एकच टर्म त्या ठिकाणी होती म्हणून त्या टर्मचा आपण स्क्वेअर घेतला आहे. यात C² ॲज इट इज ठेवला, B² पण तसाच ठेवला, cos² A पण तसाच आहे. आणि हा इकडचा जो B sin² A आहे तो इकडे पाठवला, तर इकडे लिहिला त्याला, फक्त पाठवला नाही, फक्त त्याला क्रमाने लिहिला. आणि इकडे -2 BC cos A असं लिहिल्यानंतर इथे B² कॉमन निघतो आहे या टर्ममधून. ही टर्म तुम्ही जी फ्रंटला पाहत आहात B² कॉमन काढल्यानंतर इथे उरतं sin² प्लस cos² A. आणि आयडेंटिटी आपल्याकडे आहे sin² A प्लस cos² A म्हणजे 1 असतो. त्यानुसार इथे आपण डायरेक्टली जो दिसतो आहे प्लस sin² A याची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला C² प्लस B² - ट्वाईस BC cos A असं मिळतं आहे. आणि मग इथे राईट हँड साईड आपल्याला मिळते. फक्त हा क्रम जो आहे B² प्लस C² करायची गरज होती ती या टर्मला या स्टेपला केलेली आहे आणि तुम्हाला मिळतं आहे A² = B² प्लस C² - ट्वाईस BC cos A.
सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, त्याचप्रमाणे आपण प्रूव्ह करू शकतो बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाईस सी ए कॉस बी आणि सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी कॉस सी. अशा प्रकारे याचं प्रूफ जे आहे ते अगदी इझी होतं, जे सगळ्यांना सहज समजलं असेल अशी अपेक्षा आहे. तर पुढे बघूयात. याचा रिमार्क असा दिला की आपण या तिघी जे आपण जस्ट आता कोसाइन रूलचे फॉर्म्युले पाहिले त्यांना आपण इकडे तिकडे ने आण केल्यानंतर या स्वरूपात त्याला आपण लिहू शकतो. अगदी इझी स्वरूप त्याचं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. द कोसाइन रूल कॅन बी स्टेटेड ॲज इन ट्रायंगल ए बी सी कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाईस बी सी. ऑब्झर्व केलं लक्षात येईल की इथे जेव्हा अँगल ए असतो त्यावेळेला इकडे साईड बी आणि सी या दोघांची स्क्वेअरची सम घेऊन मायनस त्या ए समोरची साईडच्या स्क्वेअर घ्यायचा आणि अपॉनला हे इकडचे बी सी जे आहे ते घ्यायचे आहेत. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही तिघींचं ऑब्झर्वेशन केलं असणार तर लक्षात येईल की एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज आहे, बाकीचे उरले जे आहेत आपण त्याच्या साह्याने लिहू शकतो. म्हणून